चला, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज निघालो आहे माझ्या मैत्रिणीच्या म्हणजेच गायत्रीच्या लग्नाला बोर्डीला. म्हणजे ॲक्च्युली ती बोर्डीत नाही राहत, तिचं गाव थोडं बोर्डीपासून 60 किलोमीटर्स दूर आहे. पण आम्ही तिच्या लग्नाला जायसाठी बोर्डीत बुकिंग केली आहे, कारण की तिच्या गावाच्या आसपास कुठे जागा नव्हती राहण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं एक दिवस आमचा स्टेकेशनसुद्धा होईल आणि राहणंसुद्धा होईल आणि तिच्या लग्नाला जाणंसुद्धा होईल. त्याच्यामुळे आम्ही बोर्डीत बुकिंग केली आहे. तर आम्ही निघालो आहे आणि हा वाडा मोखाडा रस्ता आहे जो त्र्यंबकेश्वरवरनं पुढे लागतो. तर चला बघूयात आता. पण काही असो, रस्ते किती छान आहेत, म्हणजे दोन्ही बाजूनी छान हिरवळ आहे आणि मधून छोटीचे रस्ते आहेत. पण इकडे मी म्हणेल की फॅमिलीजनी थोडंसं जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंतच जावं, कारण की कसं आहे रस्ता खूप सुमसान दिसतो आहे सकाळीच, तर मग रात्री तर अजूनच भयानक. तर आम्ही तिच्या गावामध्ये पोचलो आहे आणि जातो आहे. आम्हाला ॲक्च्युली ॲड्रेस माहिती नाही आहे, तिने जसं आम्हाला थोडं सांगितलेलं तसा हिशोबाने मी पोचली आहे. अँड फायनली मी पोचली आहे तिच्या हळदीमध्ये आणि मी तिला सांगितलं होतं की मी आज नाही येणार, मी उद्या येणार. आम्ही पोचलो आहे. ती खूप आग्रह करत होती मला की इथेच राहा, इथे जेवून जा. पण आमचे जे आहो आहेत ते खूप शाय आहेत, त्यांना असं पटकन नाही होत आहेत मिक्स. त्याच्यामुळे आम्ही नाही राहणार आहोत इथे, आम्ही जाणार आहोत पुढे बोर्डीला. पण मी म्हटलं की नाही, मी जाऊन आधी तिच्याकडे हजेरी लावून येणार, कारण की मग आलो आहे हळदीच्या दिवशी, तर मग म्हटलं मी मिस नाही करू शकत. तिच्या हळदीच्या जेवणाचा इतका घमघमाट येत होता, म्हणजे चिकन होता, लॉलीपॉप होता. लॉलीपॉपचा तर मला येत होता, फार छान घमघमाट येत होता. आणि त्यांच्याकडे फार छान जेवण असतं, म्हणजे सुकं मटण, ओलं मटण आणि चिकन, भाकरी असं तसं. पण मग हे ऐकले नाहीत, मग आम्ही निघालो आहे पुढे. आणि आमचं हे हॉटेल आहे आणि हे प्युअर व्हेज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की चला बीचवरती जाऊन खाऊ आपण आणि डिनर करू. पण आम्ही नंतर राऊंड मारायला गेलो तर तिथेही आम्हाला काहीच मिळालं नाही. म्हणजे मला इतका रिग्रेट झाला की गायत्री मला इतकी इन्सिस्ट करत होती की जेवून जा आणि आम्ही तेव्हा जेवलो नाही आणि आम्हाला इथे काहीच चांगलं मिळालं नाही. म्हणजे सगळं व्हेज जेवण आणि व्हेज पण म्हणजे असं चव नव्हतं. आणि एक वर्कहॉलिक माणूस कधीच सुट्टीवर नसतो, तो कायम कामातच असतो. जसं आता तुम्ही बघताय की इथे बसूनसुद्धा कामावरच्या व्हिडिओज CCTVमध्ये बघत होते की काय चालू आहे काय नाही. त्याच्यामुळे का बिझनेसमॅनला तुम्ही कधीच वेकेशनला घेऊन जाऊ शकत नाही, तो कायम त्याच्या कामातच गुंतलेला असतो. आणि आम्हाला खूप भूक लागलेली आणि आम्ही इथे आल्यानंतर पहिली ऑर्डर केली. तर इथे व्हेजमध्ये काहीच असं हेवी खायचं नव्हतं म्हणून पिझ्झा रुद्र पण खाईल म्हटलं आणि सँडविच आम्ही असं मागवलं आणि ते आम्ही खाऊन थोडं रेस्ट केलं आणि मग आम्ही परत खाली निघालो. एक असं हॉटेलच्या बाहेर छान असं रानमेव्याचं ते यांनी स्टॉल लावलेले होते आणि तिथून हे घेतलं. हे जाम आहेत मस्त, ते व्हाईट कलरमध्ये पण असतात, रेडमध्ये पण असतात. तिथे पेरू घेतले आम्ही आणि बरंच काय घेतलं आणि मग ते मला खूप आवडतं आणि ते अशा याच ठिकाणी मिळतं. हे जसं वाडा मोखाडा साईड येते तर इथे ते जास्त मिळतं. तर आम्ही आता निघालो आहे बीचसाठी, की आम्ही जातो आहे बीचवर आणि आता 6:15 झालेत. बीचवर जातो, थोडंसं रेस्ट करू, थोडंसं छान एन्जॉय करू वातावरण, सनसेट आणि असं ठरवलं. आणि तिथूनच डिनर करून घरी येऊ असं, म्हणजे हॉटेलवर येऊ असं ठरलं. पण आता बघूयात काय होतं आहे. पोहटी आहे का पाणी स्थिर आहे काय कळत नाही. पाणीच नाही दिसत आहे. हा मी तेच बघते. कोरडे पाणी नाही. पप्पा चला ना, उतरा ना मग. 2 मिनिट. पाणी आहेच नाही तिथे, तर काय कुठे जाशील पाणी. थांबतो का जरासा. सुकान
रुद्र पाणी नाहीये तिथे. शुकर. आणि आमचा इथेही पोपट झालाय. पाणी इतकं लांब होतं आणि ते जे काळं काळं दिसतंय ना तिथे पूर्ण असं ऑइलसारखं काहीतरी होतं. पायाला घाण लागत होती म्हणून आम्ही परत मागे आलो. आणि पाणी फार दूर होतं, म्हणजे जवळपास 200 मीटरवरती पाणी होतं. ते एवढा लांब जायची काही इच्छा झाली नाही. आणि इथेच अलीकडे म्हटलं रुद्राला खेळ आणि मग थोडा वेळ बसतोय. कुठे सकल. त्यानंतर आम्ही हॉटेल शोधले. आजूबाजूला एकही हॉटेल नव्हतं जिथं नॉनव्हेज मिळत असतो. शेवटी थकून भागून वैतागून आम्ही परत हॉटेलवर आलो आणि म्हटलं जाऊ दे, जे मिळेल ते आता आपलं असं समजायचं आणि खुश राहायचं. म्हणून आम्ही आलो. नॉनव्हेजचं काय मला मिळालं नाही, फिशचं त्याहून नाही. म्हणजे म्हटलं जाऊ दे, आज व्हेजवरतीच गुजारा करायचा आहे. आणि म्हटलं रुद्रलाही थोडंसं एन्जॉय करता येईल. तिथं काही त्याला खेळता आलं नाही जास्त. नाही तर मी एक स्पेअर कपडे घेऊन गेली होती की थोडंसं पाण्यामध्ये खेळेल, पण नाही त्याला मिळालं. आणि आम्ही परत हॉटेलवर येऊन म्हटलं चला इथे तरी तो थोडा खेळेल. आणि हा इथे खेळत होता आणि त्याचे पप्पा त्याच्या ऑफिसचे कॉल संपत होते. आणि मग मी इथे बसली होती. ही आमच्या बीच रिसॉर्टचं नाव आहे. आणि छान संध्याकाळ होत होती. आणि कोमल हॉटेलमध्ये ना काहीतरी इव्हेंट होणार होता. मे बी लग्न होतं लास्ट नाईट आणि आता काहीतरी ऑफिस इव्हेंट होता. तर त्याची लगबग त्या हॉटेलमध्ये जास्त चालू होती. हॉटेलही छान होतं, ॲम्बियन्स छान होता. आणि तर असं होतं आमचं रात्रीचं जेवण. आणि मग ते करून आम्ही छान झोपलो. आणि झाली मी रेडी आणि आम्ही निघालो आहे आता गायत्रीच्या लग्नाला. आणि पुढे जाऊन आम्हाला थोडी भूक लागली म्हणून मग आम्ही त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकून आम्ही पुढे उडुपी रेस्टॉरंटला गेलो, कारण की त्याची चव हॉटेलची अजिबात चांगली नव्हती. आणि तिथून आम्ही वाडामोकळा रस्त्याला सुरत बायपास जो आहे तिथे एक महालक्ष्मी टेम्पल आहे तिथे गेलो. ते खूप फेमस होतं आणि मी पहिल्यापासून त्यांना सर्च केलेलं होतं की मला इथे जायचं आहे. तर महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही जायला निघालो आणि ते रस्त्यात होतं आम्हाला म्हणून. घेऊया घेऊया हा घे ना थांब. घेऊया पुढे पण आहे पुढे पण. पार्किंगला जागा नो पार्किंग नो पार्किंग. रुद्राला टॉय घेऊन आम्ही पुढे निघालो. असं ताट आम्ही घेतलं आणि मंदिरामध्ये निघालो. अतिशय सुंदर मंदिर आणि छान मॅनेजमेंट होती तिथे. आणि गर्दी नव्हती जशी बघायला गेलं तर. पण हे समोर जे दिसते ते मंदिर आहे आणि हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. ही महालक्ष्मीची मूर्ती आहे. आणि फायनली आता लग्नासाठी आम्ही निघालो आहे. मेकअप असा बँड वाजली आहे मेकअपची, कारण की ऊन खूप 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 ऊन आहे. आणि त्यामध्ये आम्ही गायत्रीच्या घरी जायच्या आधी आम्ही काल जिथे गेलो होतो तिथे तिचं लग्न नव्हतं, तिथे हळद होती, तिथे तिचं माहेर आहे समजा. आणि जिथे लग्न होतं ते ठिकाण लांब होतं आणि रस्ता असा होता आणि तिथे एकाही गावाच्या बाहेर काही नाव नव्हतं, काही नव्हतं. आणि म्हणजे आम्ही इतके फिरलो, इतके गोल 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 फिरलो
आणि आम्ही 1-1.5 तास जवळपास आम्ही गोल फिरत होतो आणि गायत्रीचाच नंबर होता माझ्याकडे, बाकीच्यांचे कोणाचे नंबर नाहीत. त्याच्यामुळे इतकं आम्हाला डिफिकल्ट गेलं तिचं घर शोधण्यासाठी. पण फायनली आम्ही पोचलो आणि हा डेड एंड होता रस्त्याचा आणि इथून पुढे कसं जायचं आम्ही असा विचार करता आम्ही रिव्हर्सच घेत होतो. तेवढ्यात एक लहान मुलगा येऊन आम्हाला बोलला की नाही, इथून जाऊ शकता तुम्ही. आणि तिथे आमची परिश्रम सुरू झाले. एकदम पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली होती, कारण आजूबाजूला पूर्ण खड्डे होते, कच्चा रस्ता होता आणि मोठे मोठे दगड होते मध्ये. म्हणजे आम्हाला सुचतच नव्हतं की इथून पुढे आता कसं जायचं, कारण की पूर्ण स्लोप होता खाली आणि खाली असा मळा होता. आणि मग म्हटलं की चला एकदा ट्राय करूया. तरी पण आमचे परिश्रम चालूच होते की, आणि परत वळून गेल्यानंतर परत कुठे रस्ता शोधायचा. म्हणजे समोर आम्हाला तिचा मंडप दिसत होता, तर आम्हाला असं होतं की नाही आता इथूनच जायचं, आता वळून परत गावाला एक चक्कर मारायचा नाहीये. कारण की ऑलरेडी आम्ही 1-1.5 तास फिरत होतो, तिचं लग्न लागून गेलेलं असणार हेही डोक्यात चालू होतं. म्हणजे आलोय कशाच्या निमित्ताने तेच आम्हाला भेटत नाहीये, तर मग असं एकदम चिडचिड होऊन गेली होती माझी. कुठे जायचं बाळा, कुठून आहे रस्ता? इथे उतरलं ना, हा का इकडे जायचं आणि ते तिथे लगीन आहे. या झाडाच्या इथून इकडे का? नाही, हा गेला. हळूहळू. हा थांबा, मला पुढे जाऊ द्या. थांबा, मला पुढे जाऊ द्या. कुठे आहे बाळा? ती बघ, ती सडक दिसते का? हा, पण इथून जाते का गाडी? हो जाते. गाडी जाते? हो. बरं या, हळूहळू या. बापरे, सटकली ना डायरेक्ट खाली जाईल. हा या, असे या, माझ्याकडे या, माझ्याकडे. हा या, माझ्याकडूनच या, तिकडे स्लोप आहे, इथून घ्या, इथून. व्हिडिओमध्ये जरी एवढा खतरनाक दिसत नसलं, हे सपाट दिसत असलं तरी ते तिथे फार वेगळं होतं. म्हणजे दगडं होती मोठी मोठी आणि स्लोप होता पूर्ण मळ्यासारखा. म्हणजे तो असा स्लोपवरती खाली जात होता रस्ता आणि फार डेंजर होता. मोठे मोठे असे दगड होते खाली आणि खूप अनइव्हन होता रस्ता. तर मला खूप जास्त भीती वाटत होती. ॲक्च्युली ते चालवताना त्यांना नव्हती वाटत, पण मला बघताना वाटत होती की स्लीप वगैरे नको व्हायला, उगाचच लाखाचे 12,000 होतील असं होत होतं. पण फायनली आम्ही क्रॉस केला आणि आम्ही रस्त्याला लागलो. आणि पोहोचलो आम्ही गायत्रीच्या लग्नाला, जे फार लांब ठेवलेलं आहे गायत्रीने. आणि जसं की मी बोलले की त्यांचं लग्न लागून गेलेलं होतं, हे त्यांच्या थोड्या विधी चालू होत्या. मग आम्ही थांबलो, पण मग मला पुढे मुंबईला जायचं होतं, त्याच्यामुळे एवढं थांबणं शक्य नव्हतं. म्हणून मी मध्येच वरती जाऊन पंजन आणले होते, जे लेडीवर तिला घालता येतील. शी इज अ क्लास 1 ऑफिसर. तर मी म्हटलं की चला काय घ्यायचं तर काहीतरी उपयोगात येईल अशी गोष्ट तिला मी घेतली. आणि तिने मला छान असा लग्नामध्ये मला असा मस्त असा छल्ला दिला होता. आणि तिने मला असं चॅलेंज केलं की तू माझ्या लग्नाला यायलाच पाहिजे, जर तू नाही आलीस तर मग ती खरंच फार रुसली असती. पण मी आले तिच्या लग्नाला, कितीही लेट आली तरी मी आले. तिच्या आत्ताही मला तेच सांगत होती की तू थांब, तू जेवून जा, थोडंसं वेळ थांब. पण मला पुढे मुंबईला निघायचं होतं आणि दादा ऑलरेडी ऑन द वे होता, म्हणून मग तो इकडे त्यालाही लग्नाला यायचं होतं. पण मी त्याला बोलली की हे फार आतमध्ये आणि तो पण आमच्यासारखाच फिरत राहिला असता आणि आमची चुकामुक झाली असती. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे नेटवर्कच नव्हतं. म्हणजे आम्हाला एकमेकांना सुद्धा फोन करता येत नव्हता. म्हणजे मी इथे होती, तेजस बाहेर होते गाडीजवळ, तरी माझा फोन त्यांना लागत नव्हता, माझ्या दादाला फोन लागत नव्हता. म्हणजे आमचा कॉन्टॅक्टच नव्हता होत. म्हणून म्हटलं तू हरवण्यापेक्षा कुठेतरी आणि आपली चुकामुक होण्यापेक्षा तू जिथे आहेस इथेच थांब. मग आम्ही त्याला गावामध्ये मेन चौकात भेटलो. आम्ही माझं सामान या गाडीमध्ये ठेवलं आणि आम्ही मुंबईसाठी निघालो. तर अशी होती माझी. आणि तेजस परत नाशिकला गेले. तर संपला आहे हा व्लॉग. आणि इथून मी मुंबईला गेले मेच्या सुट्टीमध्ये. आणि कसा वाटला सांगा, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.